कलाकार फार इझिली सॉफ्ट टार्गेट बनतात. 300 वर्षापूर्वीचा औरंगजेब उकरायचा आणि 2-2.5 महिन्यापूर्वीचा कुणाल कामराव उकरायचा. ह्या दोघांच्या मागची मला वाटतं मेंटॅलिटी तीच आहे. आत्ताच्या काळामध्ये सत्ताधाऱ्यांची इच्छा असल्याशिवाय कोणतीही बातमी, कोणतीही न्यूज ही मीडिया किंवा सोशल मीडियावर इतकं मोठं रूप घेऊ शकत नाही. काही लोकांना असं वाटतं की हे कॉमेडियन्सचं काम नाहीये राजकारणाबद्दल बोलणं. चांगला विरोध हा टीकेतून जन्म घेतो आणि टीका ही कायम सत्ताधाऱ्यांवरच करता येते. भावना आजकाल इतक्या फ्रजाईल झाल्यात की कशाने दुखावल्या जातील ह्याचा नेम नाहीये. नमस्कार, मी प्रशांत कदम. कुणाल कामरा स्टँडअप कॉमेडियनचं एक गाणं हे राज्यामधल्या महायुती सरकारसाठी प्रचंड दुखणं बनलेलं आहे. आणि या गाण्यावरून काय काय नाही झालं म्हणजे एका दिवसामध्ये विधानसभेमध्ये चर्चा झाली, त्याच्यानंतर त्याच्या आधी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तिथं जाऊन तोडफोड केली. कुणाल कामरावरती गुन्हा दाखल झाला. ज्यांनी तोडफोड केली होती त्यांना जामीन देखील मिळाला. पण या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चर्चा जी आहे ती रंगलेली आहे. काही लोक जुनी उदाहरणं देत आहेत. मग या सरकारच्या काळामध्ये हे झालेलं होतं तर आता याचं समर्थन केलं पाहिजे की नाही, अशा सुद्धा सगळ्या गोष्टी चर्चेला जात आहेत. आणि या निमित्तानं एक दिसतंय की सरकारच्या विरोधामधला एक साधा आवाज सुद्धा सरकारला सहन का होत नाही. म्हणजे 2022 मध्ये खरं तर शिवसेनेमध्ये फूट झाली आणि त्याच्यानंतर सातत्यानं अगदी दुसऱ्या दिवसापासून ज्या शब्दाचा उल्लेख राजकीय विरोधक शिंदेसाठी करत होते, तोच शब्द जेव्हा कुणाल कामरा सारखा एखादा स्टँडअप कॉमेडियन त्याच्या एका प्रहसनातून वापरतो, तेव्हा मात्र तो सरकारला जड जातो आणि इतका जड जातो की तो सहन सुद्धा होत नाही. असं नेमकं का होतं आणि या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल नेमकं आपण मर्यादा कशा ओळखायच्या, त्याच्याबद्दल कशा पद्धतीनं रिॲक्ट झालं पाहिजे आणि कलाकारांच्या बाजूने सुद्धा त्यांची अभिव्यक्ती किती महत्वाची आहे, त्याच्यामध्ये मर्यादा येणं हे त्यांच्या कलेचा सुद्धा अपमान नाहीये का, या सगळ्या गोष्टीबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि माझ्यासोबत अ, कुणाल कामराचा विषय आहे तर त्यानिमित्तानं एक खास व्यक्ती आहे ज्यांनी कुणाल कामरासोबत स्वतः काम केलेलं आहे. लेखक आणि संवेदनशील फिल्म मेकर वरुण सुखराज आता माझ्यासोबत आहेत. अ, वरुणची ओळख एक थोडक्यात करून द्यायची झाली तर टू मच डेमोक्रेसी नावाची एक शेतकरी आत्महत्येवरची डॉक्युमेंटरी फिल्म त्यानं केलेली आहे. सोबतच 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघामध्ये श्याम रंगिला नावाचा एक स्टँडअप कॉमेडियन तो निवडणूक लढणार होता, तेव्हा त्याची निवडणूक लढण्याची प्रक्रिया जी आहे ती त्यानं जमुरा नावाच्या एका फिल्ममध्ये सुद्धा रेकॉर्ड केलेली आहे. युट्यूबवरती ती उपलब्ध आहे आणि कुणाल कामरानं ती मला वाटतं प्रोड्यूस पण केलेली आहे. त्यामुळं प्रोड्यूस केली आहे. कुणाल सोबत एक वेगळ्या पद्धतीचं असोसिएशन आणि साहजिक आहे की श्याम रंगीला जर तिथं लढत होता तर एका वेगळ्या कॉमेडियनला सुद्धा त्यानं तिथं लढण्यासाठी साथ दिलेली आहे. आणि स्वतः फिल्म मेकर आहे, संवेदनशील लेखक आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टीबद्दल बोलण्यासाठी मला वाटतं दुसरी व्यक्ती आता यावेळी वरुण शिवाय योग्य नसावी. वरुण, खरं तर गद्दार या शब्दाचा उल्लेख याच्या आधी बऱ्याच लोकांनी करून झालेला आहे. म्हणजे 2022 पासून सातत्यानं हा शब्द आम्ही ऐकत होतो, विधानसभेत ऐकत होतो, प्रचार सभांमध्ये ऐकत होतो. पण असं काय झालं, म्हणजे कुणाल कामरानं अशी कुठली नवीन गोष्ट ऐकवली की ज्याच्यामुळं एवढं सगळं आकांड तांडव व्हावं आणि एखाद्या व्यवस्थेला ही एक साधी कला सुद्धा पचायला जड झाली. काय नेमकं तुझं या सगळ्याबद्दलचं पहिलं ऑब्झर्वेशन आहे, प्रतिक्रिया? अ, मला असं वाटतं प्रशांत की आपण ज्यावेळी सोशल डिस्कोर्स मधल्या टर्मिनॉलॉजीज असतात त्या सगळीकडे एकाच वेळी पसरतात. आपण दोघेही माध्यमांमध्ये कामं करतो, आपल्याला माहिती आहे की एखादा शब्द ज्यावेळी कॉइन होतो त्यावेळी तो सगळ्या पद्धतीमध्ये, सगळ्या स्ट्रॅटाजमध्ये पसरतो. त्या शब्दावर कुणा एकाची मालकीही नसते किंवा त्या शब्दाची कुणा एकाची जबाबदारीही नसते एका विशिष्ट टप्प्यानंतर. त्यामुळे तोच एक शब्द खटकला किंवा असं म्हणणं सुद्धा मला वाटतं चुकीचं राहील. एक जे मला वाटतं दुर्दैवानं ह्याच्यामध्ये की राजकीय टीका राजकारण्यांनीच करावी, हा एक नवा ट्रेंड जो आता यायला लागलेला आहे की तुमचं हे काम नाहीये, तुम्ही कशाला. कलाकार फार इझिली सॉफ्ट टार्गेट बनतात की अरे हा बोलतोय काय, चल ह्याला चोपूया धरून. हे जे नवीन सुरू झालेलं आहे ते खूप भीतीदायक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की त्या सगळ्याचा राग, आता हा शो मुळामध्ये आपण एक थोडंसं हे समजून घेऊया, हा शो दोन
महिन्यापेक्षा जास्त होऊन गेलेत हा शो झाल्याला, प्रशांत, मुंबईमध्ये हॅबिटॅटमध्ये. त्यावेळी कुणालने पूर्ण टूर अनाऊन्स केली होती. तो फक्त मुंबई नाही, त्यांनी दुबई आणि इतर अनेक ठिकाणी शो केले होते आणि अनाऊन्स करून शो केलेले होते. त्या शोला लोक तिकीट काढून पैसे देऊन तो शो पाहायला आलेली होती. माझा अनुभव आतापर्यंतचा असा आहे की तुझाही हा अनुभव असेल की आपण ज्यावेळी कुठल्या कार्यक्रमांना जातो आजकाल, आता अशा चर्चांना जातो त्यावेळी तिथे मला स्वतःला बऱ्याचदा साध्या वेशातले पोलीस भेटतात की नाही आम्ही आम्ही बरोबर. ऑब्झर्वेशनला आलोय, काय चाललंय, बरोबर. तर कुणाल कामरा सारख्या माणसाचा जर मुंबईत शो असेल तर त्यावेळी तिथे अशा पद्धतीचं इतर कुणी नसेलच ह्याची काय खात्री मला वाटत बरोबर. नाही. बरोबर. आणि जर तसं असेल तर हा सगळा कॉन्टेंट त्या व्यक्तींनी आधी बघितलेला आहे. जी लोक तिकीट काढून तिथे आलेली आहेत त्यांनीही तो बघितलेला आहे. त्या लोकांचा जर ह्याला कन्सेंट असेल, परफॉर्म करणाऱ्याचा जर कन्सेंट असेल, तर त्याला आत्ता उघडून म्हणजे 300 वर्षापूर्वीचा औरंगजेब उकरायचा आणि 2-2.5 महिन्यापूर्वीचा कुणाल कामरा उकरायचा, ह्या दोघांच्या मागची मला वाटतं मेंटॅलिटी तीच आहे. सतत हेडलाईन मॅनेजमेंट करत राहणं. मी काल सुद्धा एका चर्चेमध्ये हे बोललो होतो, प्रशांत, की अ, हा जो किस्सा झाला तो तो एका झुंडीची ती रिॲक्शन होती आणि ती अनेकदा झालेली आहे. म्हणजे हे काही नवीन नाही आपल्याला की कुणाला तरी राग आला आणि त्यांनी जाऊन काहीतरी केलं. अनेक जणांवर शाई फेकण्याचं आणि अनेक वेगवेगळ्या सरकारांच्या काळात हे झालेलं आहे. ह्या बाबतीत मला एक थोडंसं आश्चर्यकारक आणि इंटरेस्टिंग असं वाटतंय, जे मी तुझ्या चॅनल थ्रू मला हा मुद्दा मांडायचा आहे, की ते झाल्यानंतर ज्या पद्धतीने फ्लेअर अप केला गेलाय हा विषय. हे बघ प्रशांत, हे आपल्याला माहिती आहे, यू हॅव वर्क विथ मेन स्ट्रीम, यू हॅव वर्क इन दिल्ली. आत्ताच्या काळामध्ये सत्ताधाऱ्यांची इच्छा असल्याशिवाय कोणतीही बातमी, कोणतीही न्यूज ही मीडिया किंवा सोशल मीडियावर इतकं मोठं रूप घेऊ शकत नाही. आणि हे आपण अनेकदा अनुभवलेलं आहे. ज्यावेळी रिपब्लिक टीव्ही सारखा, अर्णब गोस्वामी सारखी लोक त्याच्यात उतरतात त्यावेळी तर ते क्लिअर कट आजकाल सर्वांनाच कळतं की अरे हो, हे आता ठरवून केलेलं आहे. हे असं का केलं जातंय हा मला जास्त मोठा प्रश्न पडतोय, प्रशांत, आता की हा विषय खरं तर एका छोट्याशा कॉमेडियनचा आहे ना, म्हणजे यकृष्टित कॉमेडियन आपण म्हणूया. म्हणजे आम्ही साधे कलाकार, फुटकळ लोक होतो आम्ही, आमच्याकडे काही पॉलिटिकल पॉवर नाहीये, आमच्याकडे काही पॉलिटिकल अजेंडाही नाहीये. विनोद हा मुळात टीकेतून जन्म घेतो आणि टीका ही कायम त्या त्या काळातल्या सत्ताधाऱ्यांवर केली जाते. आता हा विनोद, ही वात्र टीका हे काही आपल्या सर्वांना नवीन नाहीये. नवीन काय आहे तर ज्या पद्धतीने हे फ्लेअर अप केलं जात आहे, तर त्याच्या मागे मी जो सारखा गेले 2-3 दिवस मुद्दा मांडतोय आणि जो मला आता सुद्धा मांडायचा आहे, की ह्या सगळ्याच्या आडून पुन्हा एकदा कंटेंट रेग्युलेशन ह्या विषयाला हात घातला जाईल का. एखादा विषय इतका तापवायचा, बघा ह्याच्यामुळे वातावरण खराब झालं, बघा ह्याच्यामुळे, हे कंटेंट बनवणाऱ्यांमुळे वातावरण खराब होतंय, कॉमेडियन्समुळे होतंय, कलाकारांमुळे होतंय. आणि मग ह्याच्यासाठी गरज काय आहे तर ह्या सगळ्या सोशल मीडियावरच्या कंटेंटवर रेग्युलेशन्स आले पाहिजेत. मी प्रशांत, आत्ता या निमित्तानं एक जी आर आपण हा बघू शकतो. 5 मार्चचा जी आर आहे, मी याची कॉपी पाठवतो, आपण त्या एपिसोडमध्ये जर लावू शकलो. महाराष्ट्र सरकारच्या वर्षाला 10 करोड रुपये खर्च करून मीडिया मॉनिटरिंग सेंटर हो. मुंबईत सुरू हो. होत आहे. हो. हो. आता मीडिया मॉनिटरिंग म्हणजे काय, प्रशांत? मीडिया मॉनिटरिंग आजपर्यंत होत नव्हतं का सरकारकडून? होतच होतं ना, तुमचं डीजीआयपीआर, तुमची अख्खी यंत्रणा त्याच्यासाठी काम करते. हे नवीन काय आहे आणि हे नवीन कशासाठी आहे? मला वाटतं हे आता मॉनिटरिंग नाही, हे आता सर्व्हेलन्सच्या लेवलला चाललेलं आहे आणि त्याचा विरोध प्रत्येकाने करायला हवा, प्रशांत. त्याचं कारण, इट हम्म. इज नॉट अबाउट कुणाल एनीमोर, इट इज नॉट अबाउट वरुण और प्रशांत एनीमोर, इट इज हम्म. अबाउट युअर राईट टू स्पीक. मला असं वाटतं की सोशल मीडिया आल्यानंतर सगळ्यात मोठं काय झालं तर डेमोक्रेटायझेशन ऑफ द मीडिया हा सगळ्यात मोठा प्रकार घडला. तो बरोबर. आणि चांगल्या आणि वाईट दोन्ही सांगण्याचा अर्थाने खूप प्रयत्न या निमित्तानं होतो या सगळ्याला. पण अ, अ, हे हे जे हम्म, डेमोक्रेटायझेशन झालेलं आहे तेच मुळामध्ये कमी करून आपल्या हातामध्ये हे सगळे अधिकार आणण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. आपण त्याच्याबद्दल येऊयाच. पण मगाशी बोलताना तुझा एक मुद्दा उपस्थित केला तो मला खूप महत्वाचा वाटतो, कारण अनेक डिबेट्समध्ये हाच मुद्दा जास्त म्हणजे थोडासा संवेदनशील आहे. काही लोकांना असं वाटतं की हे कॉमेडियन्सचं काम नाहीये राजकारणाबद्दल बोलणं. हे त्यांच्या त्यांच्या लढाया चालू आहेत तर तुम्ही त्यांना त्यांच्या लढाया लढू द्यात. कॉमेडियन्सनी त्याच्यात पडायची काय गरज आहे? तुम्ही तुमच्यासाठी वेगळं क्षेत्र उपलब्ध आहे त्याच्याबद्दल बोला. दुसरी गोष्ट त्याच्यातली ही आहे की काही लोकांना असं वाटतंय की त्यानं केवळ एकाच पक्षाबद्दल त्यानं का बोलला, तो त्यानं विरोधी पक्षाबद्दल पण बोललं पाहिजे, अशी सुद्धा काही लोकांची त्याच्यामध्ये अपेक्षा आहे. आता अर्थात कुणाल कामरानं याच्या आधी राहुल गांधींच्या बद्दल किती तिखट भाषेमध्ये ट्विट केले होते हे आपल्याला माहिती आहे. नंतर तो तरी
भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधींच्या सोबत सहभागी पण झालेला होता. हा इतिहास कदाचित फार लोकांना माहिती नसेल. पण हे जे आहे की कॉमेडियन्सनी याच्यामध्ये पडू नये, हे काय? अ, हे बघ, त्यांचं ते बघतील म्हणजे कोण? हे राजकारणी, हे सत्ताधारी, हे विरोधक म्हणजे कोण? ही काय कुठली तिसरी यंत्रणा आहे का? हे आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत ना. बरोबर. आपण जर सरकारबद्दल, राजकारणाबद्दल जर बोलणार नसू, तुमचं तुमचं चालू द्या, आमचं आमचं चालू द्या, असं नाही चालत ना. ही लोकशाही आहे, ही काही ऑटोक्रेसी नाहीये. आणि ह्याच्यात एक किस्सा कालपासून तो खूप गाजतोय, आणि तो माझा आवडता किस्सा. मी ह्या आधी अनेक कार्यक्रमांमध्ये तो सांगितलाय. राहत इंदोरी साहेब आता नाहीयेत हो. आपल्यामध्ये, पण एक टॉवरिंग पर्सनॅलिटी भारतातली, त्यांनी कुठल्याही सोडलं नाही. त्यांनी प्रत्येक सरकारच्या वेळी त्यांनी आणि ही उदाहरणं आहेत ना रे आपल्याकडे. हे काय आत्ता घडतंय अशातला भाग नाहीये. त्या त्यावेळी त्या त्या सरकारवर टीका करणं. मी पुन्हा म्हणतो की चांगला विनोद हा टीकेतून जन्म घेतो, आणि टीका ही कायम सत्ताधाऱ्यांवरच करता येते. आणि सोबत विरोधकांवरही करतोच ना. म्हणजे आता मी तुला ह्यांचा किस्सा सांगतो, राहत इंदोरींचा. साधारण इमर्जन्सीचा काळ होता तो. आत्ताच्या सत्ताधाऱ्यांसाठी लाडका काळ आहे तो. त्याच्याविषयी बोलणं, त्याच्याविषयी सतत हे करणं फार आवडतं, म्हणून त्या काळातलाच हा किस्सा आहे. त्या काळात राहत इंदोरी साहेब एका मुशायऱ्यामध्ये गेले होते, आणि त्या मुशायऱ्यामध्ये त्यांनी एक शेर वाचला, आणि त्याच्या शेवटला त्या त्या शेरमध्ये असा उल्लेख होता की ये सरकार चोर है. हो. तर दुसऱ्या दिवशी त्यांना पोलीस स्टेशन मधून बोलवलं गेलं. पोलीस स्टेशनमध्ये ते गेले. तर तिथे अर्थात त्यावेळी काही व्हॉट्सअप नव्हतं हे सगळं करायला, तर ते फिजिकली गेले. तर तिथे पोलीस इन्स्पेक्टर बसलेला आहे. हा किस्सा स्वतः राहत इंदोरी साहेब अनेकदा सांगायचे त्यांच्या इतर हो. मुशायऱ्यांमध्ये. तर तो म्हणाला की तुम्ही काल असं म्हणालात सरकार चोर आहे. तर ते म्हणाले, हो मी म्हणालो सरकार चोर आहे, पण कुठलं सरकार चोर आहे हे मी कुठे काय म्हणालोय? हम्म. आता ही हुशारी आहे, ही कलाकाराची एक हुशारी आहे, ती एक गंमत आहे कलेतली, विनोदातली, बरं. विडंबनातली. पाकिस्तानचं सरकार चोर आहे, अमेरिकेचं चोर आहे, भारताचं, असं मी म्हणालोच नाही. आता त्याच्या पुढचा विनोद जास्त मोठा आहे की त्याच्यावर तो पोलीस इन्स्पेक्टर म्हणतो, अच्छा आप हमें बेवकूफ भी समझते हैं, हमें पता नहीं कौन सी सरकार चोर है. कोणती सरकार चोर आहे? आता गंमत नाही, काय या आहे? या हे केसमध्ये पण सेम तेच झालं. तेच. म्हणजे कुणालनं कुणाचं नाव घेतलेलं आणि नव्हतं. नाही आता, आणि नाही त्याच्या पुढे मला असं म्हणायचं, आता हेच राहत इंदोरी जे त्यावेळी हा किस्सा ते त्यावेळीचा सांगतात, त्यावेळी ते असे शेअर करतात. हेच राहत इंदोरी आत्ता आत्ता लाल किल्ल्यावर आणि इतर ठिकाणी जाऊन म्हणतात, सभी का खून शामिल है यहाँ की मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है. हे दोन्ही म्हणणारे तेच राहत इंदोरी आहेत. हे दोन्ही म्हणणारा एकच कलाकार आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आजकाल ना आपल्याला प्रशांत सवय झाली आहे की अरे तू कसं असं बोललास का, मी आज हे बोलतोय उद्या. आणि मी हे कायम सांगतो, मी आत्ता जे विरोधात आहेत त्यांनाही सांगतो की आमचं काम तुमच्यासाठी काम करणं नाहीये. उद्या तुम्ही ज्यावेळी सरकारमध्ये बसाल बरोबर. त्यावेळी सुद्धा आम्ही हीच भूमिका घेऊ. प्रशांत, तूही तीच भूमिका घेशील मला माहिती आहे, की तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही उत्तरदायी आहात. बरोबर. भारतासारख्या देशामध्ये इतके असंख्य प्रश्न आहेत की ते कधी संपणारे नाहीयेत, आणि त्याच्यावर बोलणं, त्याच्यावर टीका करणं हे प्रत्येकाचं काम आहे. आणि ह्या भ्रमातून आपण आता बाहेर येऊया, की जो भ्रम गेले काही वर्ष ठरवून सेट केला जातोय की राजकारण हे तुमचं काम नाही आहे. इट इज व्हेरी मच आवर वर्क, इट इज व्हेरी मच आवर कप ऑफ टी, हम्म. पर्टिक्युलरली ऑफ आर्टिस्ट. कारण ह्या देशात आम्ही कलाकार म्हणून आनंदाने जगू शकतो. त्याचं कारण ह्या देशाची लोकशाही आहे. त्याचं बरोबर. कारण ह्या देशाने, बाबासाहेबांनी दिलेलं हे संविधान आहे प्रशांत. बरोबर. हे जर आम्ही जपलं नाही तर आमच्या करिअरलाच काही अर्थ उरणार नाही. आम्ही जर कॉमेंट केल्या नाहीत, आम्ही व्यक्त झालो नाही, तर कशालाच अर्थ उरणार नाही. आमच्या एक्झिस्टन्सच संपून जाईल. सो इट इज व्हेरी हम्म. मच आवर कप ऑफ टी. सो आय कम्प्लिटली डिसअग्री विथ दिस पॉइंट की हे. आणि बरं, विनोद, राजकारण हे जसं विनोद वीरांचं काम नाहीये, तसं विनोद करणं हे तुमचंही काम नाहीये. तुम्ही काही कमी तुमची विनोद सर्कस करताय आम्ही का? बघतोच आहे. हा, तुमची सर्कस आम्ही रोज बघतोच आहे ना. हो. आणि मग त्या सर्कशी विषयी आम्ही व्यक्त झालो तर तुम्हाला वाईट का वाटतं? तुम्ही तुमचेच विनोद, बरं आपसात बोलताना तुम्हालाही कळतंय किती विनोदी सगळं चाललंय. आता मूळ या सगळ्यातला मी कालही एक हे वाक्य म्हणालो होतो की या देशाची आर्थिक राजधानी ज्या राज्यात आहे, ज्या राज्यामध्ये हजारोनी शेतकरी आत्महत्या करतात, ज्या राज्यामध्ये असंख्य प्रश्न आहेत, ज्या राज्याचं आरोग्य आणि शिक्षणावरचं बजेट हे लाजिरवाणं आहे त्याच्या आकाराच्या मानाने, त्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ह्या राज्याचे मंत्री महोदय एका कॉमेडियन विषयी चर्चा करतात. ह्याच्यापेक्षा मोठा विनोद मला काय आहे तो सांग प्रशांत.
मग तुम्ही जर विनोद करायला लागला, तुम्ही जर तिथे बसून कॉमेडी करायला लागला, तर मग आम्हाला इथे बसून नाही, तुमच्याविषयी आणि बोलणं भाग आहे. कालपासून एक दिसतंय की त्या शो मध्ये जी कॉमेडी झाली त्याच्यापेक्षा जास्त कॉमेडी त्या शोच्या नंतर सुरू झालेली आहे. म्हणजे ज्या झालेली आहे. पद्धतीने ते शिवसैनिक तिथं गेले आणि नाही नाही आम्हाला माहिती नाही का कुणाल कामरा इथं नाहीये म्हणून, तो एक तासापूर्वी तर आम्ही व्हिडिओ बघितलाय इथपासून ते, म्हणजे ज्या ठिकाणी तो शो रेकॉर्ड झाला त्याचा आणि कुणाल कामराचा तसं म्हणजे त्या शो नंतर काही संबंध उरत नाहीये, तिथं काहीच जाऊन संबंध तुम्ही नाहीये. त्याची तोडफोड करता. हे म्हणजे याच्यामध्ये काय लॉजिक दिसतंय, आणि हे अशा पद्धतीच्या जर आपण गोष्टी अलाव करू लागलो तर हे किती घातक आहे. हे किती घातक आहे ते मी प्रशांत सांगतो. आजकाल काय होतं, सोशल मीडिया ट्रेंडमुळे ना, तो मागे एच जो दिसतो ना, हॅबिटॅट, आणि मग ते सतत एक हे केलं जातं की इथून ही सगळी ऑपरेट करतात. मी त्या हॅबिटॅट विषयी सांगतो आणि माझा प्रॉब्लेम एक्झॅक्टली हाच आहे. माझं म्हणणं काय आहे, कुणाल जे म्हणालंय त्याच्यावर जर तुमचा आक्षेप असेल, कुणाल जे म्हणालंय ते जर तुम्हाला पटत नसेल, तुम्ही कुणालवर कारवाई करा. त्याच्यासाठी तुमच्या हातात गृह खातं आहे, तुमच्या हातात कायदे आहेत, तुमच्या हातात सगळं काही आहे. तुम्हाला जे कायद्याने योग्य वाटतंय ते तुम्ही करा, केलंच पाहिजे. माझा मुद्दा असा आहे की ज्या झुंडीनी तिथे जाऊन तो स्टुडिओ फोडला, त्या स्टुडिओची ह्याच्यात काही चूक नव्हती. त्या स्टुडिओनी आजपर्यंत या भारताला अनेक चांगले उत्तम उत्तम तरुण कलाकार दिलेत. त्या स्टुडिओनी अनेक चांगल्या कलाकारांना प्लॅटफॉर्म दिलाय. त्याच्यात कवी सुद्धा येतात, फक्त कॉमेडियन्स नाही. आणि त्याही पुढे जाऊन मी सांगतो प्रशांत, की त्या स्टुडिओमध्ये, हॅबिटॅटमध्ये, आता मध्यंतरी जो गुकेश जो चेसची जी हे जिंकला होता स्पर्धा, ओके, हा. बुद्धिबळाची, त्या बर बुद्धिबळाच्या स्पर्धांचं लाईव्ह ब्रॉडकास्टिंग, त्या बुद्धिबळाच्या स्पर्धांचं, हे त्या हॅबिटॅटमध्ये झालेलं लहान मुलांसाठी. आणि तिथे बर आठ बर दिवस बर, हा. लहान मुलं यायची. ती लहान मुलं ते लाईव्ह स्क्रीनिंग वरती त्या मॅच बघायची, त्याच्यावर कॉमेंट्री व्हायची आणि त्या मुलांवर बरोबर ती चर्चा व्हायची. असा तो व्हेन्यू आहे. आपण हे समजून घेतलं पाहिजे. तो हम्म. व्हेन्यू त्यांनी काल असं जाहीर केलं की आम्ही हा बंद करतोय. म्हणजे तुम्ही का एका वेळी ज्ञानाची, करमणुकीची, संस्कृतीची, मनोरंजनाची केंद्र ही कायम विकासाची केंद्र असतात. अशी प्रत्येक केंद्र जर तुम्ही तोडत गेलात, तर इट इज नॉट अबाउट कुणाल कामरा ऑर द कॉमेडी एनिमोर. आता त्या बरोबर. चेस, अशा मला तू इतर किती व्हेन्यू सांगशील की जिथे चेसच्या मॅचेस या लाईव्ह दाखवल्या जातात लहान मुलांना. आपण हे केवढं मोठं नुकसान केलंय आज. बरोबर. बरं, आता तो सोडा. यानंतर किती जण धजावतील अशा पद्धतीचा व्हेन्यू उभा करायला, आणि त्याच्यातून एक आपण किती बरोबर, एक मेसेजिंग नुकसान करण्याचा करून घेऊ. प्रयत्न आहे ना, एक संदेश द्यायचा आहे की बघा, म्हणजे आमच्या विरोधात जे बोलतात त्यांना जर तुम्ही कुठल्याही पद्धतीनं अशी मदत केली तर तुमचे हे हाल होऊ शकतात, हे त्याच्यामध्ये एक्झॅक्टली. एक दिसतं. आणि कालपासून म्हणजे जी सत्ताधाऱ्यांची भाषा आपण बघतोय की विधानसभेमध्ये मुख्यमंत्री असं म्हणतात की म्हणजे सगळ्यांचा एक इफ अँड बट्स त्याच्यामध्ये आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आम्ही आदर करतो, पण, आणि पणच्या पुढे मग असं सांगितलं जातं की ही अशा पद्धतीची टीका म्हणजे स्वैराचार आहे, आणि तो उपमुख्यमंत्री म्हणजे एका पदाचा अपमान होतो वगैरे वगैरे, आणि ते आम्ही सहन करणार नाही, सहन करणार नाही. तुम्ही कितीही छात्या पिटा, असं सुद्धा मुख्यमंत्री विधानसभेत म्हणाले की हे अशा पद्धतीची कृती जी आहे ती आम्ही अलाउड करणार नाही. तर हे काय आहे नेमकं, म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या व्याख्या सोयीनुसार व्हायला लागलेल्या आहेत का, आणि त्याची मर्यादा मग आपण नेमकी कशी ठरवायची? मला ह्याच्यासाठी ना थोडा प्रशांत वेळ दे, कारण मला हा मुद्दा थोडासा व्यवस्थित. एक तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा कुठलाही कायदा, कायद्याला पण नसतो. देर कॅनॉट बी अ बट इन द लॉ. हा कायदा आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याला पण लावलात ना की याचा अर्थ तुम्ही ते नाकारायला सुरुवात करता. त्याची ऍब्सल्यूट, त्याची जी एंटिटी आहे ती तुम्ही घालवता. व्हॉल्टेअरचं खूप प्रसिद्ध वाक्य, आणि जे मला फार आवडतं, अ फ्रीडम ऑफ स्पीच इज मोर इम्पॉर्टंट दॅन द कंटेंट ऑफ स्पीच. हम्म. बरोबर. त्याचं स्वातंत्र्य महत्वाचं आहे. बरं, आता कमिंग बॅक टू धिस पॉइंट, ती कविता किंवा ते गाणं हे आपण एका बाजूला ठेवूया. मी काही माझ्या मित्रांनी मला काल पाठवलं. अ, आता पुन्हा हे एका पक्षाविषयी नाहीये, पण आपण कमेंट्स, सोशल कमेंट्स आणि ह्याच्याविषयी मी एक 4-5-6 कमेंट्स, प्रशांत, तुला आता ऐकवतो. बर. मायावती ना स्त्री आहेत ना पुरुष, छक्क्यांपेक्षाही त्या वाईट आहेत, असं म्हणतात साधना सिंग, उत्तर प्रदेशच्या आमदार. वेश्या सुद्धा त्यांच्या पुरुषाला केलेल्या कमिटमेंट पाळतात, पण मायावती जास्त पैसे देणाऱ्याला पार्टीची तिकीट विकते. दयाशंकर सिंग, उत्तर प्रदेश भाजपा.
मुलींनी योग्य परिधान केला तर मुलं चुकीच्या नजरेने बघणार नाहीत, मनोहरलाल खट्टर, हरियाणाचे मुख्यमंत्री. जेव्हा स्त्रिया मर्यादा ओलांडतात तेव्हा बलात्कार होतात, विजय वर्गीय. आणि आता राहुल आणि प्रियांका कमांडोजच्या घेऱ्यातच जन्मले असतील तर कमांडोच्या घोळक्यातच त्यांना दूध पाजलं जायचं का? जितू वाघानी, गुजरात भाजपाचे नेते आहेत हे मी तुला म्हणजे ना उदाहरणादाखल तीन चार हे दिले आणि ही सगळी राजकारणी आहेत, हो, ह्यातलं कोणीही लोकप्रतिनिधी आहेत कॉमेडियन नाही. आपले. हे लोकप्रतिनिधी आहेत, हे आमदार आहेत, वेगवेगळ्या पक्षाविषयी वेगवेगळ्या याच्याविषयी ते बोलतायत. मला आता सांग तू ह्या सगळ्यावर आपण काय रिएक्ट करावं? हे सगळं कम्पेअर्ड टू ते गाणं. बरं त्या गाण्याविषयी किंवा ह्याविषयी आक्षेप आहे. वात्र टिकायचा तर केवढा मोठा इतिहास महाराष्ट्राला आहे. हो, हे काल अगदी. परवापासून रामदास फुटाणेंसारखे इतके दिग्गज वात्र टीकाकार आपल्याकडे होऊन गेले, त्यांनी कुणाला नाही सोडलं. बरोबर. बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी बाळासाहेबांवर इतक्या वात्रटीका लिहिलेल्या आहेत. एक मला आता ती पूर्ण आठवत नाही, पण मायकेल जॅक्सन आलेलं त्यावेळी त्यांनी एक वात्रटीका लिहिली होती आणि त्याच्या शेवटाला असं होतं की तो बाई होता की बाप्या हे सेनापतींनाही कळलं नाही, अशी त्याची म्हणजे मायकेल जॅक्सन बाई होता की बाप्या जॅक्सन. हे येस, येस. सेनापतींनाही कळलं नाही. हां. आता हे सगळं घडलंय ना या महाराष्ट्रात, आणि रामदास फुटाणे तरीही या महाराष्ट्रातलं आदरणीय व्यक्तिमत्व आहे. नाऊ कम्पेअर इट टू दॅट सॉन्ग अँड टेल मी. रामदास फुटाणेंनी आता काही दिवसांपूर्वी त्यांची दाढी खाजवत ते म्हणाले 50 आमदारांचं पुनर्वसन हाच खरा प्रकल्प आहे. आत्ताची वात्रटिका आहे त्यांची हो, हो, ह्याच हो. ह्याच मुख्यमंत्री पदाच्या काळात. सो मुद्दा असा आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बट असू शकत नाही जोपर्यंत तुम्ही जे काही मांडताय त्याच्यातून धार्मिक सलोखा बिघडत नाही, जोपर्यंत तुम्ही जे म्हणताय त्याच्यातून जातीय तेढ निर्माण होत नाही, जोपर्यंत तुम्ही जे म्हणताय त्याच्यातून रस्त्यावरती हिंसाचार होत नाही, तोपर्यंत अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कुठल्याही मर्यादा असू शकत नाहीत. पर्टिक्युलरली राजकीय नेत्यांवरच्या टीकेला तर मर्यादा असूच शकत नाही अशा पद्धतीच्या, कारण तो आपला मोठा इतिहास राहिलेला आहे त्या गोष्टीचा. बरं, स्वतः बरोबर. बाळासाहेब ठाकरे, मी कालही सांगितलं की हे एकमेव उदाहरण आहे महाराष्ट्र. साऊथला आपण बघतो सुपरस्टार्स होतात, मोठे ऍक्टर्स होतात आणि मग राजकारणात येतात आणि मंत्री बनतात. जयललितांपासून अनेक उदाहरणं आहेत. महाराष्ट्राने दाखवून दिलं की व्यंग हे टूल वापरून बाळासाहेब ठाकरेंसारखं एक नेता महाराष्ट्राच्या क्षितिजावर उभा राहिला. त्यांनी स्वतःची सत्ता आणली, स्वतःचे मंत्री बसवले बरोबर. आणि त्यांचं टूल होतं व्यंग, सटायर. तेच पुढे राज ठाकरेंविषयी पण म्हणता येईल. अशा महाराष्ट्रामध्ये जर हे घडणार असेल, अशा महाराष्ट्रामध्ये जर तो स्टुडिओ फुटला जाणार असेल, तो पण 2 महिन्यांनंतर, तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा भयंकर काही नाहीये. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही आम्ही सगळं सहन करू पण अपमान सहन करणार नाही असं होत नाही. अपमान बरं, आणि आपण कायद्याच्या नजरेत सगळे सारखे आहोत हे आपण सतत म्हणत असतो. म्हणजे बरोबर. आपण हे मान्य केलेलं आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये की मी उद्या म्हणजे हे आजकाल खूप होतं की अरे ह्यांना नाही सोडलं तर हा काय, ह्यांना नाही सोडलं तर हा म्हणजे हा आणि मी आम्ही एकाच लेवलला होतो, आम्हाला एका लेवलला आमचं संविधान आमचं कॉन्स्टिट्यूशन आणतं आणि हं. त्यालाच तुम्ही धक्का लावताय. हे असं बोलताना तुम्ही म्हणजे एक पक्ष नाही, सगळे मिळून तुम्ही याला धक्का लावताय. बरोबर. पुन्हा मी हे पण आज प्रशांत क्लिअर करू इच्छितो, या आधीचे जे काही उदाहरणं दिली जातात ना त्या आर जे मलिष्काच्या वेळेत, तेही चुकीचंच होतं. कुणीही बरोबर. सत्ताधारी असोत आणि कुणीही कलाकार असोत, हे असं घडता कामा नये. तुम्हाला टीका सहन करता आली पाहिजे. तुम्ही पब्लिक लाईफ मध्ये स्वतःहून एंटर झालेले आहात. वी नेव्हर आणि केम टू युअर हाऊस अँड सेड की कम टू पब्लिक लाईफ. बरोबर, बरोबर. नाही, आणि आपल्याकडे तर एक इतिहास राहिलेला आहे, म्हणजे नेहरूंपासून अगदी वाजपेयींपर्यंत सगळ्यांनी त्यांच्या काळातले जे टीकाकार होते त्यांना अगदी दिलदारपणे स्वीकारलेलं आहे. आणि लोकशाहीची तीच तर खरी गंमत असते. म्हणजे आठवड्याभरापूर्वी एक्झॅक्टली. पंतप्रधान मोदींचं एक वाक्य हेडलाईन बनलेलं होतं की टीका हा लोकशाहीचा आत्मा आहे वगैरे. हा, आणि त्याच्यानंतर अगदी क्रिटिसिझम इज द आठवड्याभरात त्याची परीक्षा सोल ऑफ डेमोक्रेसी. अशी झाली. परीक्षा नाही, निकाल लागला खरं निकाल त्या लागला, वाक्याचाच. खरंय. आणि आपण ज्यावेळी नेहरूंविषयी बोलतो, वाजपेयींविषयी बोलतो, अगदी सगळ्या नेत्यांविषयी आत्तापर्यंत हा एक सोशल फॉल आहे खूप मोठा, प्रशांत, मला असं वाटतं. आणि तो फक्त राजकीय लेवलवर नसून तो सामाजिक लेवलला आलाय, तो कौटुंबिक लेवलला आलाय. आपल्याला कुणाला टीका सहन होईन अशी झालेली आहे. हम्म, आणि हम्म. हा फार मोठा प्रॉब्लेम आहे आपला. आपण जर टीका सहन करणार नसू तर आपण बेटर कसे होणार? नेहरू शंकरना म्हणाले होते, शंकर केवढे मोठे कॉमेडियन, हो. शंकर डोंट स्पेअर मी. बरोबर. डोंट स्पेअर मी म्हणजे मी पंतप्रधान आहे म्हणून तू मला माफ करू नकोस. हम्म, त्याचं कारण आहे की ते तुमचं काम आहे, ते तुम्ही केलं पाहिजे. हे आमचं काम आहे, हे आम्ही करत राहिलं पाहिजे. कलाकार म्हणून आम्ही ते केलं पाहिजे, सटायरिस्ट म्हणून केलं पाहिजे, कार्टुनिस्ट म्हणून केलं पाहिजे.
आणि ही ही जी आहे ना, ही पुन्हा हा एक चिलिंग इफेक्ट तयार करण्यासारखा आहे ना. आज ह्या सगळ्या प्रकाराकडे बघून मला कालपासून कितीतरी जणांचे, माझ्या मित्रांचे, माझ्या नातेवाईकांचे, वरून तू जरा काळजी घे. काय काळजी? मी असं काय, आम्ही असं बेकायदेशीर काही करतच नाही. बरोबर. हम्म, हम्म. आणि कुणालवरही तुम्हाला जर कुणालवरही तुम्ही कायदेशीर कारवाई करा ना. नाही, कुणीही उठतं नाही. काल हम्म. सभागृहामध्ये काय दिसलं तर कुणाल कामराच्या बद्दल इतक्या द्वेषानं विधान केली गेली, म्हणजे की आम्ही त्याचे कॉल डिटेल्स तपासतोय, त्याचे आम्ही बँक रेकॉर्ड्स तपासतोय, इथपासून ते सगळे सगळ्या गोष्टी अगदी म्हणजे जणू काही एखाद्या अतिरेक्याच्या पाठीमागं सरकार लागलेलं आहे, इतक्या वेगानं कारवाई होताना दिसली. अ, कळत नाहीये म्हणजे की या सगळ्या पाठीमागं म्हणजे किती सरकार अजून पुढे जाणार आहे. आणि या सगळ्यानंतर सुद्धा कुणाल कामराची जी प्रतिक्रिया आलेली आहे ती फार म्हणजे अगदी भारी आहे, म्हणजे की त्यानं फार ठासून सांगितलं की मी काही माफी मागणार नाही. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आपण काही चुकीचं केलेलं आहे मुळात, हे त्याला मान्यही नाही. एक हिटलरच्या काळातला एक किस्सा असा सांगितला जातो, खरा खोटा माहित नाही, पण किस्सा म्हणून फार सुंदर आहे. एक कवी होता आणि त्याने हिटलरवर त्यावेळी विडंबन काव्य लिहिलं होतं, आणि ते पोलीस त्याला घरी धरायला आले. तर त्याच्या मुलीनं आईला विचारलं, बाबांना का पकडायला आलेत पोलीस?" तर आई म्हणाली की बाबांनी ना हिटलर विरुद्ध कविता केली. मग ती म्हणाली, मग हिटलरनी पण कविता करावी ना बाबांविरुद्ध, हम्म. पोलीस का पाठवलेत? आमचं म्हणणं काय आहे, तुमच्या हातात ही यंत्रणा आहे, तुमच्या हातात हे, आम्ही कसे ह्याला पुरे पडणार मग? आम्ही म्हणजे कुणी, कुठलाही कलाकार ह्याला कधी पुरा पडणार अशाने? आणि आज एकाची भावना दुखावली, कशाने भावना, म्हणजे त्या भावना आजकाल इतक्या फ्रजाईल झाल्यात की कशाने दुखावल्या जातील ह्याचा नेम नाहीये. इतक्या इतका प्रचंड मोठा म्हणजे ग्लोरियस इतिहास असलेल्या देशात, सांस्कृतिक इतिहास असलेल्या देशात जर कंटेंट क्रिएशनला आणि ह्याला जर अशा पद्धतीची भीती बसायला लागली, तर हे आपलं खूप मोठं नुकसान आहे असं मला वाटतं. म्हणजे त्याच्यातून काय होतं ना, जाऊ दे ना आपल्याला काय पडलंय, खूप चांगली चांगली त्याच्यातून चांगल्या चांगल्या निर्मिती थांबतील, चांगले चांगले कलाकार बनताना थांबतील, आणि ते आपलं समाज म्हणून, देश म्हणून फार मोठं नुकसान असेल. नाही, पण ज्या पद्धतीची प्रतिक्रिया कुणालनं दिली आहे ना, म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच या मूल्यासाठी त्यानं ज्या निकरानं लढाई लढायचं ठरवलेलं आहे, आणि याच्या आधी सुद्धा काही म्हणजे अगदी सुप्रीम कोर्टातल्या केसेस सुद्धा त्यानं स्वतः लढलेल्या आहेत, जेव्हा सरकारनं तशी काही पावलं टाकायचा प्रयत्न केला होता तेव्हा. आणि आपण गेल्या काही वर्षांपासून असं बघतोय की या सगळ्या व्यवस्थेला हे कॉमेडियन्स जे आहेत ते खूप खुपतात. म्हणजे अ, जरा कोणी कुठं काही बोललं की त्याच्या विरोधात सगळी यंत्रणा कामाला लागते. म्हणजे जे काम अगदी हजारो शब्दांचे अग्रलेख करू शकत नाहीत, विरोधी पक्षांची भाषणं करू शकत नाहीयेत, ते काम एका छोट्या कवितेने करावं कुणाल कामराच्या. मी तुला सांगू का, पण हा कायमच सत्ताधारी कुठलेही असोत, म्हणजे अगदी स्वातंत्र्यपूर्व काळात मग कुठेही सत्ता आणि कलाकार, त्यातूनही खास करून अ, विनोदी विनोदाच्या क्षेत्रात काम करणारे, विनोदाला सत्ताधीश कायमच घाबरतात. आणि त्याचं कारण आहे. कारण असं आहे की विनोदाला उत्तर विनोदानच देता येतं, आणि विनोद बुद्धी ही फार रेअर असते, फारच रेअर असते. सी, आणि ती म्हणजे तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी आणू शकता, तुम्ही पॉवर आणू शकता, तुम्ही सिस्टीम आणू शकता, तुम्हाला विनोद बुद्धी ही उपजत असावी लागते. ती असलेली आपण बाळासाहेबांसारख्या, राज ठाकरेंसारख्या भन्नाट नेत्यांमध्ये बघितलेली आहे. म्हणजे अरे आत्ता आत्तापर्यंत प्रशांत, म्हणजे तुम्ही मला वाटतं एबीपी मध्ये होताच त्यावेळी, आत्तापर्यंत राज ठाकरेंच्या सगळ्या मिमिक्री आणि हे किती हो. गाजायच्या, सगळीजण ते बघायचे आणि सगळे मनमुराद हसायचे सुद्धा त्याच्यावरती. आता मला सांग, हे म्हणजे राज ठाकरेंनी एकदा जयंत पाटलांना चकित चंदू असं नाव दिलं होतं एका सभेमध्ये, हो, आणि हो. त्याची त्यांनी ऍक्टिंग केली होती. आत्ता फरक की घडलंय, काय आत्ता हो. ह्या महाराष्ट्रामध्ये. हा, हो, खरं की काय. आणि हम्म. सी, दॅट इज अ ऑब्झर्वेशन ऑफ एन आर्टिस्ट. ही डिडंट डू इट ऍज अ पॉलिटिशियन ओनली. वाय ही डज दॅट इज बिकॉज ही इज अन आर्टिस्ट. एका आर्टिस्टचं एक ऑब्झर्वेशन आहे आणि ते तो मांडतो. हे आत्ता आत्तापर्यंत चालत होतं प्रशांत आपल्याला. आता हम्म. अचानक काय झालं, आणि म्हणून मी सांगतोय की आता हे झालंय, हे दिस दिस डज नॉट फील ऑर्गॅनिक टू मी प्रशांत. दिस फील्स व्हेरी मच ऑर्केस्ट्रेटेड. काय अँड देर इज धोका काय दिसतोय याच्यामधला, म्हणजे हे हे सगळं जे होतंय ते कुठल्या दिशेनं जाणार, आणि त्याच्यातून एक समाज म्हणून आपलं नुकसान काय आहे त्याच्यामध्ये. कदाचित लोकांना त्याची जाणीव पण होत नसेल की हे आपण काय काय गोष्टी सरकारच्या व्यवस्थेच्या हवाली करत चाललोय आपल्या फ्रीडमच्या सगळ्या.
मी जसं सांगितलं, सगळ्यात पहिलं तर कंटेंट रेग्युलेशन साठीचा जो कायदा सरकारला आणायचा आहे. आता बघ, रणवीर अलाहाबादिया प्रकरण मध्यंतरी गाजलं. हो, हो. अ, आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण माध्यमांमध्ये आणि ह्याच्यामध्ये काम करतो. रणवीर अलाहाबादिया कुठल्या विचारधारेच्या जास्त जवळचा आहे, त्याला मोठं करण्यामध्ये कुठले हो. पाहुणे पॉडकास्टमध्ये आलेले आहेत, तो जर काही बोलला आणि त्याला तेवढी हवा दिली गेली, हे फार सरप्राइझिंग होतं त्यावेळी. अशा पद्धतीने त्याला हवा देऊन त्याचं डिफेमेशन ह्या लेवलला करणं. हम्म. आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काय झालं, जॉईंट पार्लमेंटरी जेपीसी बसवली गेली कंटेंट रेग्युलेशनवर चर्चा करण्यासाठी. निमित्त ठरलं ते. कंटेंट रेग्युलेशन म्हणजे काय, आणि ह्याच्या विरोधात कुणालनीच यापूर्वी लढा दिलेला आहे आणि जो तो जिंकलेला आहे हायकोर्टामध्ये. आता तो सुप्रीम कोर्टात ड्यू आहे लढा, की हम्म, हम्म. आमच्या कंटेंटवर तुमचं सेन्सरशिप असता कामा नये. डेमोक्रेटायझेशन ऑफ डिजिटल स्पेस झाल्यानंतर तुम्ही पुन्हा उलटा प्रवास आम्हाला करायला लावताय, हे आम्हाला चालणार. आणि हे लोकांना, म्हणजे लोकांना ह्यातलं धोका लक्षात काय येत नाही, की उद्या तुम्ही जे जे करणार त्या सगळ्यावरती सर्व्हेलन्स असणार आहे, त्या सगळ्यावरती नजर असणार आहे. मग मी काहीच बोलू शकणार नाही का? मला बरं, विडंबन आणि हे सगळं ठीक आहे. रियालिटी, समटाइम्स रियालिटी इज सो फनी दॅट इट 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 आउटरन्स ऑल द कॉमेडीज. आणि हम्म, मग हम्म. अशा वेळी मी, समजा उद्या रस्त्यातला खड्डा बघून मला काहीतरी प्रहसन सुचलं, मी लिहिलं आणि दुसऱ्या दिवशी माझ्या घरात पोलीस आले, अरे मी काहीच बोलायचं नाही का? हे आपल्या लोकशाहीला अभिप्रेत नाहीये. आता हे काही लोकांना आवडत असेल, काही लोकांना असं वाटत असेल की हो असं असायला पाहिजे. त्यांना त्यांचा दृष्टिकोन मुबारक, पण मला असं वाटतं की असं असता कामा नये. आपण अभिमानाने सांगतो की पहिला देश, असा एकमेव देश होता ज्यांनी पहिल्या दिवशी सगळ्यांना एकाच इक्वल वोटिंग राईट्स दिले. मतदानाचा अधिकार, पहिल्याच बरोबर. दिवशी मतदानाचा अधिकार दिला. याचा अर्थ सगळ्यांना आपल्याला तो अधिकार दिला गेला. आता हे हळूहळू हळूहळू त्याची सेन्सरशिप करून त्या पद्धतीने जाणं, हे सामान्यांसाठी, उद्या तुम्ही लक्षात घ्या ना, तुम्हाला सिनेमे सुद्धा तेच बघावे लागतील की हा रसिक म्हणून सुद्धा तुमचा अपमान आहे ना. उद्या बरोबर. मला ज्यावेळी काहीतरी वेगळं बनवायचंय, तुम्हाला ते बघण्याची संधी तुम्हालाही आहे ना. म्हणजे इट इज नॉट अबाउट द क्रिएटर्स, इट इज ऑल्सो अबाउट द कन्झ्युमर ऑफ दॅट कंटेंट, इट्स ऑल्सो अबाउट द ऑडियन्स ऑफ दॅट कंटेंट. आणि तुम्ही काय बघावं ह्याच्यावर सुद्धा उद्या बंधनं येतील. आणि मग ते गडबड होईल फारच, प्रशांत. आणि ते कायद्याच्या मार्गाने आलं तर ते अजून जास्त मोठी गडबड होईल असं मला वाटतं. त्याच्या विरोधात सगळेच कंटेंट क्रिएटर्स लढतायत, गेल्या अनेक काळ लढतायत की कंटेंट रेग्युलेशन होऊ देऊ नका. मला असं वाटतं की ह्या सगळ्या चर्चेला पुढे तिकडेच नेलं जाईल, की बघा, सगळं वातावरण दूषित होतं, वातावरण बिघडतं, एक हॅबिटॅट फुटलं, त्याच्या मागे किती करिअर्स उद्ध्वस्त झाली आहेत ह्याचा आपण विचारच करू शकत नाही आहोत. आणि ही सगळी करिअर आता मगाशी श्यामचं उल्लेख झाला. श्याम असा एवढ्याशा एका गावातून येतो रे, राजस्थानच्या. त्याच्या गावात आत्तापर्यंत इलेक्ट्रिसिटी नव्हती. त्या गावातून येणाऱ्या मुलाला प्लॅटफॉर्म मिळाला, तो कुठच्या कुठे गेला, त्यांनी मिमिक्री केली, काय केलं, हा विषय वेगळा. पण अशी खूप सारी मुलं आहेत, असे खूप सारे कलाकार आहेत, त्या सगळ्यांचं तुम्ही करिअर सुरुवातीलाच संपवून टाकता. आणि दॅट इज डेंजरस. आणि त्याच्यात कदाचित उद्या आत्ता ज्यांना जे फॉरवर्ड करतायत आनंदाने इकडे तिकडे, त्यांची मुलं असतील कदाचित की ज्यांना उद्या करिअर करायचं असेल कवी म्हणून आणि कॉमेडियन म्हणून. सो ते सुद्धा तुम्ही किल करताय, हे डेफिनेटली मला वाटतं. नक्कीच. तर या एपिसोडमुळं, म्हणजे कुणाल कामराच्या या सगळ्या एपिसोडमध्ये जे झालेलं आहे, त्याला खरं तर तुझ्याच डॉक्युमेंटरीचं शीर्षक अगदी अ, समर्पक आहे. टू मच डेमोक्रेसी म्हणजे काय असतं हे आपण याच्यामध्ये बघतोय. आणि जे धोके तू सांगितलेच, खरंच म्हणजे त्या निमित्तानं विचार करायला हवा की हे हे सरकारच्या डोक्यात आहे की अशा पद्धतीची एक एक उदाहरणं घेऊन त्या निमित्तानं त्यांना त्यांचे मनसुबे जे आहेत ते पार पाडायचे आहेत. त्यामुळं कुणाल कामराच्या बाबतीत जे होतंय त्याची आपण केवळ अशी लांब उभं राहून मजा बघू शकत नाही. हे सगळं उद्या आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. नाही, आणि एका 100%. हेल्दी डेमोक्रेसीसाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. टीका असली पाहिजे. कलाकारांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार जो आहे तो आपण अबाधित ठेवला पाहिजे. आणि त्यासाठी त्यांच्यावरती हे जे व्यवस्थेचं अतिक्रमण होतंय ते वेळीच सगळ्यांनी एकजूट होऊन रोखलं पाहिजे. अशीच आपण अपेक्षा करूयात. वरून खूप खूप धन्यवाद तू वेळ प्रशांत, दिल्याबद्दल. मी तुला सांगू का, आपण भारत अजून डेमोक्रेसी म्हणून खूप यंग आहे. खरं तर आपल्याला तरुण लोकशाही म्हटलं जातं. आपण उलटे बाल्यावस्थेकडे जाणं हे फार धोकादायक आहे. आपल्याला आता मच्युअर्ड डेमोक्रेसी बनायला हवं. हम्म. अमेरिकेतले बाकी 10 प्रॉब्लेम असले तरी ट्रेव्हर नोव्हा सारखा, द डेली शो सारखा कार्यक्रम तिथे अजूनही चालतो.
जिथे अजूनही राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात इतक्या भयंकर पातळीवरती कॉमेडी केली जाते आणि ती बघितली जाते. अ, बरोबर. अ, राजकारण्यांना मिमिक करण्याचा कार्यक्रम होतो, त्याच्यामध्ये ओबामापासून ही सगळी मंडळी गेस्ट म्हणून येतात आणि बघतात आपली खिल्ली उडवली जात असताना. हे एका प्रौढ लोकशाहीचं द्योतक आहे प्रशांत. आपण जे करायला चाललोय, आपण उलटा प्रवास करतोय आणि तो करू नये. आपण जितके शिकत चाललोय, आपल्या ह्या नव्या पिढ्या जितक्या शिकत चालल्यात, त्यांनी प्रौढत्वाकडे जावं लोकशाहीच्या. आणि पुन्हा बरोबर. ज्याला जे करायचंय त्यांनी ह्याच्या हद्दीत राहून ते करावं, एवढीच आमची अपेक्षा आहे, एवढीच इच्छा आहे. आता ह्याचा लाल रंग, ह्याचा आणि निळा रंग, त्याला काही अर्थ नाही. हे छान पॉकेट फ्रेंडली आहे म्हणून आम्ही हे वापरतो आणि हे एकमेकांना भेटही देतो. कारण तेही मी क्लिअर करतो की हे फार छान असं कॉम्पॅक्ट आहे, तुम्हाला खरंय, रेफर खरंय, करता खरंय. येतं. त्याच्या आणि रंगाशी काही या जगातली सगळी जी कुठल्याही काही रंगाशी अडचण असायचं काही कारण नाहीये. बरोबर. नाही, आणि या म्हणजे आपल्या जगण्यातली जी काही उदात्त अशी मूल्य आहेत ती सगळी त्या पुस्तकामध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळं आहेत, ती प्रश्नच आपण नाही. बघायला शिकलं पाहिजे आणि ती जपण्यासाठी आपण आपले प्राण जे आहेत ते पणाला लावले पाहिजेत. नाही, पण जेव्हा आपण असं म्हणतोय की आपली वाटचाल ही अशी उलट्या दिशेनं सुरू आहे, खरं तर जेव्हा आपली घटना स्थापन झाली आणि आपले जे स्वातंत्र्यासाठी लढणारे नेते होते, त्यांनी मात्र काहीतरी चांगली स्वप्न बघून या सगळ्या राष्ट्राचा जन्म जो आहे तो त्या घटनेच्या निमित्तानं झालेला होता आणि ही मूल्य जपण्याचा प्रयत्न त्यावेळी देखील झालेला होता. त्यामुळं फार मागं जायची गरज नाहीये आपल्याला. अगदी 3-4 पिढ्या मागे गेल्यानंतर सुद्धा काही चांगली उदाहरणं सापडतात. खूपच चांगली उदाहरणं सापडतात. मी ज्यावेळी म्हणतो की आता आपण रिव्हर्स चाललोय, त्याचं खरं तर रिव्हर्स चुकीच्या अर्थाने होईल ते, कारण त्यावेळी आपल्याकडची डेमोक्रेसी जास्त प्रगल्भ होती असं म्हणावं लागेल. असे खूप सारे किस्से आहेत आजकाल. बरेच सोशल मीडियावर येतही असतात, त्या काळातली भाषणं येत असतात, महाराष्ट्र विधिमंडळातली येतात, संसदेतली येतात, त्या मैत्रीचे किस्से येतात, सगळंच येतं. अटल बिहारी वाजपेयींचे आणि जॉर्ज फर्नांडिस अशाच काळातले सुद्धा येतात. त्याच्या थोडा अलीकडचा एक किस्सा मला फार आवडतो. म्हणजे इट इज लाईक अ व्हेरी मच इम्पॉर्टंट टेस्टामेंट की आपण देश म्हणून काय होतो आणि काय असायला हवं. मला असं वाटतं सी डी देशमुख आपले, चिंतामणराव देशमुख आपले फायनान्स मिनिस्टर होते त्यावेळी नेहरूंच्या कॅबिनेटमध्ये. हो. आणि मला वाटतं त्यांनी 6 की 7 सेंट्रल बजेट्स प्रेझेंट केलेत या देशाचा अर्थमंत्री म्हणून, फायनान्स मिनिस्टर म्हणून. हं. तर सी डी देशमुखांनी नेहरूंच्या कॅबिनेटमधून राजीनामा दिला. त्यांचा आणि नेहरूंचा वाद झाला. नेहरू पंतप्रधान होते, हे मंत्री होते. आणि तो टोकाचा वाद झाला त्यांच्यामध्ये. त्यांनी रिझाईन केलं. फक्त रिझाईन करून थांबले नाहीत, तर ते मग इतर काही कामांमध्ये गुंतले आणि त्यावेळी ते नेहरूंवर खरमरीत टीका करणारे लेख त्यावेळेच्या महत्वाच्या वर्तमानपत्रांमध्ये लिहायचे. सी डी देशमुख. अशा पद्धतीचं त्या दोघांचं रिलेशन झालेलं होतं. म्हणजे यू कॅन इमॅजिन, हे जे आत्ता आपण म्हणतो ना, ह्या पक्षातून गेला आणि मग तिकडे राजीनामा दिला आणि हे हे अशी सिमिलर सिच्युएशन की मी राजीनामा देऊन तुमच्यातून बाहेर पडलोय. फायनान्स मिनिस्टर या देशाचा त्यावेळेचा. आणि तो पंतप्रधानांच्या विरोधात फायनान्स मिनिस्टर लेख लिहितोय. अशा वेळी युनिव्हर्सिटीसाठी, युनिव्हर्सिटीच्या पूर्ण ह्याच्यासाठी युजीसीची स्थापना करायचा मुद्दा आला. आणि त्यावेळी स्वतः नेहरूंनी हे काम करण्यासाठी सी डी देशमुखांसारखा उत्तम व्यक्ती नाहीये असं म्हणून त्यांना बोलावून घेतलं. आणि युजीसी तुम्ही लीड करा असं सांगितलं. युजीसीची स्थापना करा, लीड करा म्हणण्यापेक्षा ते ते जे सगळं फॉर्मेशन आहे ते सी डी देशमुखांच्या देखरेखीखाली झालं. ह्याच्या पुढचा किस्सा अजून गमतीदार आहे. म्हणजे हे नेहरूंचं एक मोठेपण आपण मान्य करायचं ठरवलं तर त्याच्या पुढची गोष्ट अशी की त्या दरम्यान दिल्ली युनिव्हर्सिटी ही एकच कॅम्पस होता दिल्लीमधला. आणि त्या काळात तशा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट पण कमी होते, त्यामुळे तिथला लोड वाढत चाललेला. तर अशी चर्चा झाली की आपण ह्याचं एक एक्सटेंडेड कॅम्पस केलं पाहिजे दिल्ली युनिव्हर्सिटीचं, दिल्लीच्याच आसपास कुठेतरी. तर मग त्या एक्सटेंडेड कॅम्पसवर पुन्हा त्या कमिटीवर सी डी देशमुख स्वतः होते. मग ती एक युनिव्हर्सिटी आपण स्थापन करू असं ठरलं. त्याचं सुरुवातीला नाव मला असं वाटतं रायसीना युनिव्हर्सिटी ठेवू असं नेहरूंनी सजेस्ट केलं होतं. त्यावेळी ह्याच सी डी देशमुखांनी त्यांना असं सजेस्ट केलं, कमिटीला असं. सर मला वाटतं ते चोगला म्हणून त्या कमिटीत एक होते, त्यांच्या तुला होते. मेमॉयर मध्ये बरोबर. पुस्तकात हो. हा त्या चोगलांच्या पुस्तकातला हा किस्सा आहे मेमॉयर हं, मध्ये. हं, ते असं म्हणाले सी डी देशमुख की हं, ह्या युनिव्हर्सिटीला सर्वात समर्पक नाव असेल जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, ज्याला आपण आज जेएनयू म्हणून ओळखतो. हं, हे हं, सी डी देशमुख आणि नेहरू हे अशा पद्धती पब्लिक लाईफ मध्ये एकमेकांचे विरोधक म्हणून काम करत होते, विरोधी विचारात मांडत होते. हं. तर त्याच्यावर नेहरूंनी नकार दिला की बोलले मी जिवंत असेपर्यंत कुठल्याही जिवंत माणसाच्या नावाने कुठलंही मेमोरियल
बनवण्यास माझा विरोध आहे आणि तो राहील. त्यापेक्षा रायसिना युनिव्हर्सिटीज आपण त्याचं नाव ठेवू. आणि मग ते सगळं म्हणजे सी डी देशमुख त्यांना कन्व्हिन्स करायला लागले की का तुमचं नाव त्या युनिव्हर्सिटीला जाणं गरजेचं आहे, तुम्ही या देशासाठी काय काय केलेलं आहे. पुन्हा सेम तेच सी डी देशमुख जे यांच्या विरोधात लेख लिहित आहेत. सी दिस हम्म. इज अ हेल्दी अँड अ ब्लूमिंग डेमोक्रेसी. आणि हम्म. त्या सगळ्या फॉर्मेशनच्या गडबडीच्या दरम्यानच नेहरूंचा मृत्यू झाला. आणि मग नेहरूंच्या मृत्यूनंतर लगेचच पुन्हा त्या कमिटीची मिटिंग झाली आणि त्याने ठरवलं, आता नेहरूंची ही अट होती ना की जिवंतपणी नाही, आता ते नाहीयेत, आता ह्याला आपण त्यांचंच नाव देऊ. आणि जिला आज आपण JNU, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी म्हणतो, ते नाव सी डी देशमुखांनी सजेस्ट केलेलं नाव आहे. त्या काळाचे नेहरूंचे मोठे टीकाकार ते होते. दिस बरोबर. इज व्हॉट वी मीन बाय अ ब्लूमिंग अँड अ हेल्दी डेमोक्रेसी. हे बरोबर. आता आपण कुठे आलोय? आता आपल्या पब्लिक डिस्कोर्स मधली भाषा काय झाली आहे, आपल्या विधिमंडळातली, आपल्या लोकसभेतली, पार्लमेंट मधली भाषा काय झाली आहे. आणि ह्याच्याने जर आम्ही कन्सर्न फील करत नसू कलाकार म्हणून, तर प्रॉब्लेम आहे. बिकॉज वी नीड दॅट हेल्दी डेमोक्रेसी टू ब्लूम ॲज अन आर्टिस्ट, टू बी सिक्युअर्ड ॲज अ सिटीजन. आणि त्यासाठीची ही लढाई आहे आणि ती लढत राहावी लागेल असं मला वाटतं. नाही, आणि काल ज्या पक्षांनी ही सगळी तोडफोड केली त्यांच्यासाठी किती मोठा धडा याच उदाहरणातून आहे. कारण हे पक्ष स्वतःला महाराष्ट्रप्रेमी असल्याचं सांगतात. सी.डी. देशमुखांचा तो राजीनामा जो आहे तो संयुक्त महाराष्ट्राच्या मुद्द्यावरती होता, की मुंबई हे मुद्द्यावरती वेगळी होता. करेक्ट, केली करता करेक्ट, कामा नये. म्हणजे करेक्ट, ज्यावेळी महाराष्ट्राचा करेक्ट. अभिमान दाखवायचा तेव्हा त्यांनी तो बाणेदारपणे दाखवला देखील. आणि दाखवला, ज्यावेळी ही मूल्य जपायची त्यावेळी ती किती उदात्तपणे जपलेली आहे. जपली गेली. म्हणजे हे जे आहे ना एकमेकांविषयीचा तो आदर, म्हणजे तुझं मोठेपण मला मान्य आहे. आपल्या मतात फरक म्हणजे पुन्हा व्हॉल्टेअरच, मी व्हॉल्टेअरचं जे वाक्य आहे की मला कदाचित तुझं मत पटणार नाही, पण तू ते मत मांडू शकावं यासाठी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढीन. हे व्हॉल्टेअर जे म्हणून गेला ते ह्याच हेल्दी डेमोक्रेसी विषयी होतं असं मला वाटतं. आणि तेच आपण पाहत आलोय आणि तेच आपल्याला पुन्हा पाहायला मिळावं असं मला वाटतं. खूप चांगलं तू जाता जाता सांगितलंस की आपला हा उलटा प्रवास आपण थांबवला पाहिजे. आशा आहे की आपल्या सगळ्यांना या निमित्तानं म्हणजे प्रेक्षकांच्या पर्यंत पण ही गोष्ट पोहोचेल. अ, हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला? तुमच्या काही सूचना असतील, कमेंट्स असतील तर आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.